हरे राम हरे कृष्ण, जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्राचा अखंड जयघोष, वरुण राजाची सततधार आणि भाविकांचा मोठा उत्साह अशा भक्तिमय वातावरणात पुण्यामध्ये श्री श्री जगन्नाथ रथयात्रा सोहळा जल्लोषात साजरा झाला आहे। ओडिशामधील जगन्नाथपुरी येथील रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन पुणे यांच्यातर्फे आयोजित रथयात्रेत हजारो भाविक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते। पुष्पवृष्टी करीत पुणेकरांनी या यात्रेचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत केले। टिळक रस्त्यावरील सप महाविद्यालय येथून जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला प्रारंभ झाला। इस्कॉन कात्रज कोंढवा रस्ता पुणे मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांना खास दर्शनासाठी रथावर आणले होते। इस्कॉन संस्थेचे संन्यासी परमपूज्य लोकनाथ स्वामी, इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मत्स्य आणि बंदर विकास मंत्री निलेश राणे, आमदार हेमंत रासने, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, सुनील कांबळे यासह पुण्यातील नगरसेवक यांच्या उपस्थितीत भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांची आरती करून रथयात्रेला सुरुवात झाली। यावेळी इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष संजय भोसले, मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे, रथयात्रेचे समन्वयक अनंत गोप प्रभू, जनसंपर्क प्रमुख प्रसाद कारखानीस आदी उपस्थित होते। केरळमधील प्रसिद्ध थय्यम लोककला आणि संस्कृतीवर आधारित महाविष्णू, नृसिंह, सरस्वती आणि देवतांच्या रूपातील कलाकारांचे नृत्यरथ हे यात्रेतील आकर्षण होते। अतिशय जल्लोषात हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन आणि त्यावर भावविभोर होऊन भक्त भगवान जगन्नाथाच्या रथासमोर नृत्य करीत होते। रथयात्रेच्या मार्गावर भव्य रांगोळ्यांच्या गालिचांसह रथ हजारो भाविकांतर्फे ओढला जात होता। भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा लोकांना दर्शन, आशीर्वाद आणि कृपा देण्यासाठी रस्त्यावर येतात। जगन्नाथपुरी येथे शतकानुशतके ही रथयात्रा काढली जाते। हा सोहळा साजरा करण्यासाठी जगन्नाथपुरी येथे लाखो लोक जमतात, परंतु जगन्नाथपुरी येथे प्रत्येकजण वैयक्तिकरित्या जाऊ शकत नाही। त्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथाची कृपा जगभर पसरवण्यासाठी रथयात्रा सुरू केली। रथयात्रेतील रथाची उंची 20 फूट इतकी होती। फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी रथावर सजावट करण्यात आली। समारोपानंतर भगवंतांना 56 भोगांचा नैवेद्य अर्पण करून आरती झाली। जवळपास 20,000 भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले, तर रथयात्रा मार्गावर 1 लाख प्रसादाची पाकिटे वाटण्यात आली। जय जगन्नाथ। आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ संस्थापक आचार्य एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या इस्कॉन या संस्थेच्या वतीनं सुमारे जगभरामध्ये 180 मंदिरं, 180 देशामध्ये 1800हून अधिक मंदिरांमध्ये अशा प्रकारचे महोत्सव साजरे केले जातात। रथयात्रा खरं पाहता हा प्रेमाचा उत्सव आहे। रथयात्रा हा भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांना रथामध्ये विराजमान त्यांना करून आपण पूर्ण पुणे शहरामध्ये अशा प्रकारची रथयात्रा इस्कॉन पुणेच्या वतीने काढतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की ओडिसामध्ये जगन्नाथपुरीमध्ये अशा प्रकारची रथयात्रा काल साजरी केली गेली, काल आणि परवा, आणि 20 लाख भाविक तिथे येत असतात। नवकलेवरमच्या वेळी ज्यावेळी जगन्नाथजींना बदललं जातं 18, 12, 14 वर्षानंतर, त्यावेळी तर 50 लाख लोक असतात। आपल्या पुणेकरांच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर गेले कित्येक वर्ष आपल्या इथे जवळजवळ 15,000 पुणेकर या रथयात्रेमध्ये सहभागी होत असतात। इस्कॉनच्या वतीनं रस्त्यामध्ये या ही रथयात्रा जी आता 1 वाजता निघेल आणि पुन्हा 7 वाजता SP कॉलेजवरती पुन्हा येईल। या दरम्यान जवळजवळ आपण 1.5 लाख लोकांना, पुणेकरांना प्रसाद वाटत आहोत। याशिवाय सकाळी जवळजवळ 10,000 पुणेकरांची, संध्याकाळी जवळजवळ 20,000 पुणेकरांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे। आणि अशा प्रकारे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असा महामंत्र म्हणत जगन्नाथांचा जयघोष करत करत ही रथयात्रा आम्ही साजरी करणार आहोत। वास्तविक जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा मैया यांची रथयात्रा अजून एका कारणासाठी असते, ते म्हणजे आपल्या व्यस्त वेळापत्रकामध्ये लोकांना मंदिरात दूर राहिलं, पण ओडिसा आणि जगन्नाथपुरीला तर त्याहीपेक्षा जास्त लांब राहिलं, तिथं जाणं शक्य नाही। तर पुणेकर नागरिकांना, अगदी सर्वसामान्य लोकांना आणि सगळ्याच लोकांना जगन्नाथजींचं दर्शन करण्यासाठी म्हणून ही रथयात्रेचं आयोजन केलं जातं।
जगन्नाथ